लई पाना एक प्रकार आपले उठून साईड किती काय बंद होत काय लगेच आधार कार्ड घेऊन जावा म्हणून एमबीसी पिंटू आधार कार्ड घेऊन एमबीसी जावा एमएससी जा आधार कार्ड घेऊन पुन्हा तर लाईट बिल घेऊन जा नावाला बिल सांगते आता एमएससी जा ते चौघाचा गणपती कोराडा गणपती गणपती और वाय ते हेरी मारते नंबर आई हो एवढा काय जाऊ तिथे नाव 29 कोण आहे लाईट खोललेली नावाने आता ती जमिनीची आपल्या नावाने आता कोण घेतलंय आता हे कवा झालं रे बा ते पैसे दिले नंबर 2 वर्षाच्या मागची आम्हाला खाली विषय तिथे जाऊन आधी चौकले बडगेच्या समोर अण्णा बडगे आला समोर सदस्य येऊ की काय आले की एका झालंय एका व्यक्ती मी सांगते की आम्हाला आता ते चौकून एका माणसावर झालं कसा तोपर्यंत मीटिंग आहे सांगितले सगळ्यांना यावं हां बोल नाही ग्रामपंचायतमध्ये गेले साहेब बघा त्याचं लोनचं हां मृत्यूचं पण आणि ते आधार कार्ड दिले ना ते हॅलो पद्माकर कुठं आहे कवा ना या चालू करा सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी आमची जी सभा होती 29/5/2026 खूप सभा पूर्ण करण्यासाठी आमच्या सभेला उपस्थित नियमाप्रमाणे ह्या सभेला करूची आवश्यकता नसल्यामुळे आणि अपेक्षित आमची सभा सुरुवात होते. आज या सभेला उपस्थित गावच्या सरपंच तथा शासक पद्मा कांबळे
तसेच आमचे शासकीय कमिटीचे सदस्य पाटील आदित्य पाटील साहेब आणि आपण सर्व ग्रामस्थ सर्वांचं ग्रामपंचायतीचं स्वागत करतो आणि सभेमधील विषय प्रमाणे मी सुरुवात करतो. तर बसूनच बसतो. तरी नंतर करा कसं या आपली सभा 12/2/2026 झाली होती कार्यालयात. सदर सभा ही माननीय सरपंच प्रज्ञा कंबळी यांच्या पुस्तक खालीलप्रमाणे असे आहे. विषय नंबर 1 मागील सभेची इतिवृत्त वाचून ग्रामपंचायत मागील ग्रामसभा दिनांक 12/12/2026 झाली होती. या सभेमध्ये झालेल्या विषयावर चर्चा ठरावाबाबतचा संपूर्ण कार्यवर्तन कामकाज अधिकारी यांनी सर्व पुस्तक समोर वाचून दाखवला. तो योग्य बरोबर असल्याने काही सांगते यावेळेसाठी. विषय नंबर 2 वरिष्ठांना आलेले आदेश परिपत्र शासन वाचन करणे. मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत कोल्हापूर यांचे दिनांक 22/1/2026 पुस्तक तेलागाव गेली उग्रवत उपक्रम पंचायत राज भारत सरकार यांनी सांस्कृतिक मंत्रालय सहकार्याने ग्रामीण भागातील परंपरा, संस्कृती व ऐतिहासिक वारसे माहितीचे संकलन करण्याकरता मेरागाव मेरी धरोहर नोंद करण्यासाठी ठराव प्रयत्न करण्यासाठी सभेला सविस्तर वाचन झाले व सदर पत्रामध्ये नमूद प्रमाणे गावची माहिती सदर शासन बोर्डावर नोंद करण्यात यावी ठरले. मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत कोल्हापूर यांचे 11/2/2026 चादर श्री गुरु तेग अतुल साहबजी यांचा 350वी शताब्दी शहीद समागम शताब्दी अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत सभेला सविस्तर वाचन झाले. ते अवलोकन यावेळेस ठरले. विषय नंबर 3 मान्य अध्यक्षांच्या प्रमाणे येणाऱ्या मॅन्युअलच्या विषयावर चर्चा करणे. त्यामध्ये भारत गुलाबसिंह पाटील राणा गिजाने दिनांक 22/1/2026 रोजी ग्रामसेवक चर्चा होण्याकरता 1 ते 16 मुद्द्याबाबत दिलेल्या निवेदनानुसार माहिती देऊन चर्चा करणे. वरील विषयानुसार प्राप्त विषयांकित अर्जाचे सविस्तर वाचन झाले व त्यावर अध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत सदस्य अधिकारी यांचे विवेचन केले. दिनांक 12/2/2025 रोजी ग्रामसभेचे मी भारत गुलाबसिंह पाटील तसेच सागर जिल्ह्याच्या शिंदे इतर नागरिकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नावर अद्याप चर्चा झाली व या सर्व प्रश्नांवर ग्रामसभेवर सविस्तर करण्यात यावे. भारत गुलाबसिंह पाटील व सागर शिंदे चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार मुद्द्याने माहितीवर चर्चा मागील ग्रामसभा दिनांक 12/12/2025 रोजी करण्यात आली आहे. घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण राज्य घरकुल योजना, ग्रामीण योजना या सर्व योजनांसाठी नेमक्या नियम व अटी पात्रता काय आहेत. गावामध्ये मंजूर झालेल्या घरकुलांची पात्रता तपासण्याची यादी तयार करण्यात आहे का. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांचे कच्चे घर असणे आवश्यक आहे का. या रमाई आवास योजनेसाठी तो लाभार्थी आवश्यक आहे. ग्रामपंचायत निजवणे यांनी 2021 मध्ये प्राप्त यादी प्रमाणे ग्रामसभेद्वारे आपण पात्र अपात्र यादी केलेली आहे. 2020 ते 2025 या 5 वर्षातील ग्रामपंचायत सर्व विकास कामाचा सविस्तर आर्थिक कामाचा हिशोब देणे. 2020 ते 25 या कालावधीत संपूर्ण आमच्या कार्यालय नेमणूक केव्हा वापरू शकता. ग्रामपंचायत सदस्य स्वतः क्रीडापटू असताना गेल्या 5 वर्षात गावातील खेळाडू करता कोणत्या निधी आपण आणला आणि कोणत्या योजना राबविण्यात आल्या. सदर निवेदन प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आपण गेल्या 5 वर्षामध्ये फायदा अनुदान मिळाले नाही. गावामध्ये एकाच घरकुल मंजूर झाल्याची चर्चा आहे. त्याला सरकारी नोकरदार किंवा व्यक्ती असताना घरकुल मंजूर करता येते का. संबंधित नियम काय सांगतात. गावामध्ये एकाच घरात 3 घरकुले मंजूर अशी बाब नाही. 15 व्यतिरिक्त राज्य केंद्र सरकारच्या योजनांचा निधीचा हिशोब करण्यात आलेला आहे. त्या तपशील ग्रामसभेत सादर करण्यात यावर 15 व्यतिरिक्त सर्व माहिती आपण काढून मिळेल किंवा करू शकता. मंजूर झालेली कामे वेळेत पूर्ण झाली आहेत का. अपूर्ण कामाची कारणे काय, जबाबदारी निश्चित करण्याची काय करण्यात आले आहे का. वरिष्ठ कार्यालयातून करण्यात येणारी कामे त्यांचे नियंत्रण संबंधित विभागाकडे असते. त्यामुळे त्या संबंधित जबाबदारी निश्चित करण्यावर अधिकार संबंधित विभागाकडे असतात. ग्रामपंचायत कार्यालय सूचना पुरवल्यावर अंदाजपत्रक कामाने कशी योजना लाभार्थी यांची सर्व माहिती दाखवण्यात आले आहे का. सर्व निवेदनाप्रमाणे आवश्यक कारवाई करण्यात येऊ शकते. गावातील सामान्य कचरा गटार व्यवस्थापन सद्यस्थिती काय आहे, भविष्यात उपाययोजना काय आहे. औद्योगिक तालुका स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व्यवस्थापन करणे, कामाची रक्कम
27,44,000 एवढी आहे. ग्रामपंचायत 37% आहे. सदर काम अजून चालू नाही. गावातील बस स्थानक व स्मशानभूमी सध्याच्या अवस्था काय सुधारणा करण्यासाठी काही नियोजन आहे का? गावातील स्मशानभूमी सुधारण्यासाठी 15 हेक्टर सुधारणा करण्याचे काम केले आहे. वृद्ध दिव्यांग विधवा नागरिकांना शासकीय योजना मिळत आहेत का? अपात्र करण्याची कारणे काय आहेत? वृद्धापकाळ दिव्यांग व विधवा नागरिकांना शासकीय योजना ह्या महसूल विभागाच्या असल्याने त्याने तहसील कार्यालय संपर्क करण्यात यावी. ठरले. मनरेगा अंतर्गत गावात किती कामं सुरू आहेत? करण्यावर किती नागरिकांना रोजगार मिळाला? मनरेगा अंतर्गत मंत्री घरकुल आली 23 घरकुलाची कामे सुरू आहेत आणि ती या योजनेत सुरू आहे. युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण योजना कोणत्या उपलब्ध आहेत का? सदर युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण मिळावे घेण्यात यावे. ठरले. ग्रामसेवक घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी होते का? प्रलंबित निर्णयाची यादी तयार करावी. ग्रामसेवक घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी वेळोवेळी केली आहे का? याची अशी बाब नाही. ग्रामस्वराज्य संबंधित संविधान हक्क व कर्तव्य यावर ग्रामसभेत विशेष चर्चा करण्यात यावी. गावामध्ये संबंधित जनजागृतीविषयी राबविण्यात येणारे ठराव करण्यात यावा. एकूण सदर 15-16 चर्चा करण्यात आली व संविधान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात ठरले. वरील निवेदनात मुद्द्याप्रमाणे मुद्दे व न्याय माहिती देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी उपस्थित केलेल्या उपोषणांची माहिती देण्यात आली. त्यानंतर ठराव सर्वांनी करण्यात आला. थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करावी. मजकूर सभेत श्री मानती सीताराम बने यांनी सभागृह सविस्तर विषय मांडण्यात आला. ग्रामपंचायत मिळकत खिचवणे घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी नावे यादी प्रसिद्ध करण्यात यावी व यावर सविस्तर चर्चा झाली व यादी ग्रामपंचायत कार्यालय प्रसिद्ध करण्यात यावे ठरले. ग्रामपंचायत खिचवणे आधी नगरपालिका गणिंगलज घालत असलेल्या नळपाणी पुरवठा बाबत मजकूर सभेत नगरपालिका गणिंगलज नवीन जल जीवन मिशन अंतर्गत खिचवणी गावामध्ये नवीन पाईप लाईन टाकून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन दिसत आहे. सदर पाईपलाईन ही ग्रामदेव श्री केदारजी मंदिर जवळ जाणार आहे असे समजते. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो असे मत रमेश तेजमंडळ पाटील यांनी सभागृहात विषय मांडला. यावेळी सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली व चर्चेमध्ये असे झाले की नगरपालिकेस पाईपलाईन काम करतेवेळी ग्रामसभा केदारी व श्री केदारजी स्वस्त मंडळ यांच्या सहमतीने परवानगीने काम सुरू करण्याबाबत पत्र नगरपालिकेला देण्यात यावे ठरले. त्याप्रमाणे आता नगरपालिकेला पत्र देण्यात आलेलं आहे. ते थकबाकीदारांचं जे जाहीर करायचं होतं ना ठराव झाला अद्यापही का जाहीर केले? यादी सर ती मोठी आहे. जवळजवळ 100 पानांची यादी आहे. आता तेच आताच हा मुद्दा परत आता नंतर हा विषय आहे. कारण की प्रत्येक वेळेला तोच मुद्दा यायचा म्हणजे गेल्या ग्रामसभेत म्हणताना तुम्ही परत तोच मुद्दा याला तुम्ही त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आम्हाला तो आता ऍक्च्युअली सांगतो तुम्हाला तिथं आता जवळजवळ 100 पानामध्ये 100 पानांची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये मोठी लिस्ट आहे. पण त्याला असं करा 5,000 मी म्हणतो 1-2 वर्षाचे थकबाकी राहून दे. तिसरा वर्ष ज्याची थकबाकी आहे त्याची आधी लावून टाका ना. साधारणतः 3,000 पासून 3,000 जी थकीत आहे किमान मिनिमम त्याची यादी प्रसिद्ध करूया. 3,000 पासून जास्त 3,000 सरासरी 3,000 5,000च्या वरची घ्या. 5,000च्या वरची घेऊन टाका. कारण की आम्ही ती एक वर्ग असा आहे 12,000 22,000 रुपये. एक वर्ग असा आहे की आता एक समजा चिकाप कांबळे वगैरे असले हे येतच नाही ग्रामपंचायतीकडे फरकतच नाही. असली गावातले जे खातेदार आहेत की असलीच यादी मोठी येऊन बसते. नाही आमचं मत काय आहे ग्रामपंचायत मार्फत तुम्ही काय करा म्हणजे एखादं घर तुम्हाला अधिकार आहे सील करायचं किंवा जप्ती करण्याचा. एखादं घर किती दिवस लावला ते पण करा. डिजिटल बोर्ड साहेब करून लावा. थकबाकी घर पाळायची थकबाकी 29 लाख रुपये थकबाकी आहे. पाणीपट्टी आणि ही वेगळीच. आता हे ह्या 5 वर्षाचं नाही असं मी म्हणत नाही 5 वर्षात झाले ढकलत आलेलं आहे. पण त्याला काहीतरी उपाययोजना लाईट बिल तुम्ही जर बघितला तर आपल्या पाणी पुरवठ्याचा मला वाटतं 65 ते 70 लाखाला गेले. हे काय ह्या 5 वर्षातलं नव्हा. त्याचा एक विशेष आता माननीय मंत्री महोदयांचा देशासंदर्भात आभार मानूया की आपला जो थकीत विषय होता ते जून 2022 पूर्वीची जी आपले थकीत बिल जे होतं जे लाखात आहे जे आपण कधीच भरू शकलो नसतो असं जो 40 लाख होतं तर आपल्याला ते शासन बनणार आहे त्यामुळे आपल्याला ते माफ झालं. आता हे जी योजना आहे 12 किलोवॅटचं ते आपल्या आता ते टॅग आपण काढून घेतले. लक्षात ठेवा आता आपल्याला पहिलं काम करावं लागेल ते म्हणजे आपल्याला लोड वाढून घ्यावं लागेल कारण आपला लोड आहे 20 किलोवॅट
किंवा आता आपल्याला 100 किलो वेळ लागणार आहे आणि आपण मेलाकडे पण प्रस्ताव दिला ना त्यांनी सांगितलं आपल्याला लोड वाढवा आम्ही तुम्हाला मदत करून देऊ. उद्या टॅग निघत नव्हता जो 40-50 लाखाचा जो टॅग होता दर महिन्याला 25-30 हजार व्याज आणि ते आणि आम्ही काही बदलले 22 पासून आम्ही थकीत नाही. आपण आलेलं बिल आम्ही 100% त्या वर्षाला चालू करंट बिल आहे ते कुठलंच थकीत नाही. थकीत नाही. मागच्या महिन्यात बदललं लागेल लक्षात आलं. त्यामुळं ते आभार आहे की बाबा ते आमच्या महाराष्ट्र शासन मंत्री महोदयांनी ते आपलं काम चांगलं केलेलं आहे की आभाराचं ठराव म्हणता की त्यामुळे आपलं 12 किलो वेळचं काय लगेच आता ते कॉन्ट्रॅक्टर पर्यंत बघून गेले त्यामुळे ते पुढचं लोड वाढून घ्या म्हणाले लगेच आम्ही तुम्हाला पण तेवढ्या लवकरात पाठवा लवकरात लवकर. कालच गेलो होतो आम्ही साहेबांच्याकडे. साहेबांना त्याच्यावर तातडीनं घेतो म्हणून सांगितलं ते त्या टेक्निकल पॉईंटवर थांबलाय. ऑनलाईन असल्यामुळे ते काय झालं जाऊन आपण केलं दाखवतोय सगळं विषय 2 वर्षापूर्वीच केले पण ते आता थकीत बिलाचा विषय जो मोठा होता ना जो आपण कधीच बोलू शकलो नव्हतो तो मेन साहेबांनी काय दिलं 7 सप्टेंबर 2010 प्रमाणे पाणी करून तिथं कारवाई करावी. त्याची सुनावणी झालेली आहे 21 ती सुनावणी तुम्ही त्या सुनावणी सांगितलं नाही मुलगी पॉईंट झाल्यावर तुम्ही सांगा बरं तेव्हा मुलगी झालेली आहे. तो विषय नंतर चालतो. सुनावणी केव्हा झाली नंतर तुम्ही ह्या प्रांत साहेबांचं तुम्ही पालन न केल्यामुळे आम्ही सुनावणी लावायला लावलो त्यांना. तुम्ही जर प्रांत साहेबांचं जर आदेशाचं पालन केलं असतं तर 2 दिवसात देणारच आहे. 2 दिवसात थांबा ना काय 2 आम्ही थांबलेलं आहे पण सुद्धा दिवसानंतर आपण सगळीजण मिळून त्याच्यावर काय करायचं ऍक्शन घेऊया ना. या 2 दिवसांनी काढून टाकायचं विषय नाही. आम्ही काढून टाकणार नाही. किंवा मोदी झाल्यावर क्लिअर केलं. मोजणी झाल्यावर माणूस का थांबत कशाला नाही? आमदारात विषय कशाला ठेवायचा. मोजणी झाल्यावर सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाते ना. पण काम थांबलं मोठी सुद्धा काम चालू करतो कशावर तुमच्या पदाची किंमत आहे त्याला ग्रामपंचायतीची काय तुम्ही तिथं जाऊन ती गरीब लोक म्हणून तिथं जाऊन सगळे सदस्य मांडला तसं येते एका गोष्टीत ते सांगायचं गरीब आहे तो 2-2 मजली बिल्डिंग बांधतोय तिथे जागा घेतोय कमर्शियल तिथं हे करतोय तो गरीब आहे. त्याचं दिसतंय 2-2 आमचं मत काय? ह्या 5 वर्षात मागणी द्यायला नाही. सर्वसामान्य माणसाला सगळ्यांना समान न्याय द्या. पाठीपासून दुकान आहे त्याचं. आम्ही बघा 40 वर्ष आहे. याचा मी विरोध नाही साहेब. नऊला दिले. बांधकाम केलाय बांधकाम केलंय ना फॅब्रिकेटरचं काम केलं. बघा तरी डोकरी काम आहे ते त्याला पक्का स्वरूप नाहीच हो. फक्त स्वरूप आहे त्याला. मग तसं आम्ही कसं होतो, त्या पद्धतीने रमेश कळेकरांनी पण तसं आम्ही समोर वाटतो तो यासाठी तुम्ही आणि आम्ही पाहिजे काय करणार आहे? सार्वजनिक जमीन आम्ही आहे. काय का आम्हाला त्याचा फायदा आहे का तोटा आहे? तुमच्याकडे 2000 आम्ही घेतले असते त्या परवानगी जाऊन ते आम्ही ते 2 चालू करा 2 गाळा मारायचे लागून असं जर प्रत्येक जण मला द्या म्हणून जर हे करत असलं आता तो परमिशन न घेता काम केला आता मोजणीच आहे. मोजणी झाल्यावर संसद पुढचा विषय घ्या. पुढचा विषय अध्यक्षांच्या प्रोसिडिंगला विषय घेता ना उल्लंघन केलेला नोटिसाच्या. एक संपवा आधी विषय कुठलं कसं मोजणी होणारच आहे आणि कशाला तुम्ही बोललेलं नाही हे ते म्हणजे कागदात अडकणार आहे का तुम्ही? कागदात अडकायचं जायचं नाही. उगाच कागद गोळा करायची कुठं तरी लेखी लिहून घ्यायचं असं करू नका. रोज एकदा निर्णय होऊन जाऊ देत नाही त्याचं. आम्ही कुठं त्याच्या पाठीशी राहणार नाही. आम्ही काय म्हणतो, आमचं काय म्हणतो? मोजणी येणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हीच सांगितलंय येणार आहे म्हणून अहो, येणार आहे पण त्याच्याबद्दल काम थांबवलं तर उद्या रात्री मान ठेवायचा तो. कोण द्यायचं? हे बघ, मोजणी जर गैरप्रकार आढळला किंवा ती चुकीचं आढळलं तर आम्ही तुम्ही सांगायच्या वरून आम्ही कारवाई करू. नाही, ते नंतर विषय झाला. पण ग्रामपंचायतीचं ते काम काय आदेश केलेलं आहे. करताय? त्याप्रमाणे ते आम्ही आदेश काय करणार साहेबांनी जोर मोजणी होत नाही तोवर काही करायचं नाही. ती नोटीस आली तर साहेब असे आम्हाला सगळे विजयराव आदेश नाही येतात ते सगळे आदेशाचं कारवाई माहिती वर्ष न्यायची त्याचा अनुसार खर्च 2021 ला 22 लाख 1,901 रुपये खर्च झाला आहे. 21-22 ला निधी जो प्राप्त झाला त्याच्या अनुसार 32 लाख 23,845, 22-23 38 लाख 24,985, 23-24 41 लाख 68,431, 20-25 याच्यापूर्वी माहितीचा आधार केला असेल सगळीच माहिती दिली नाही ना. सगळेच दिले ना तुमच्याकडे सगळं पैसे पूर्वी 2020 पासून 2025 पर्यंत सगळ्याच माहिती दिली. आम्हाला आम्ही काय
त्याच्यात कुणाला दिली ती कोण मागितलेली नंबरला 2 लोक होते. पूर्ण सगळं टोटल 2020 पासून धरून 2025 पर्यंत टोटल रेग आणि रेग सगळी माहिती आहे. मला वाटतं ते स्टेशनरीलाच आपला किती खर्च झाला 8,000 झेरॉक्सला आणि म्हणजे पूर्ण डिटेल सगळे दिलेलं आहे. 2025-26 ला सर्व्हिसला आमदार निधी अंतर्गत आमदार निधी आमदारांनी किती निधी प्राप्त झाला त्या विकास कामात खर्च झाला. सदर योजनाचा निधी आम्ही फक्त प्रस्ताव करण्याचे काम करतो. त्याला निधी जे आमच्याकडे कोणत्या प्रकारे अनुदान आमच्या अकाउंटला येत नाही. वरिष्ठ कामाचे कामं सुद्धा खासदार निधी सुद्धा तसंच आहे. खासदार निधी सुद्धा सदर कामांचे मागणीनुसार प्रस्ताव करतो आणि काम मंजूर झाल्यानंतर त्यांची निविदा प्रक्रिया करून त्यांची कळवून त्यांना पैसे अदा करण्याचे काम हे जिल्हा परिषद पंचायत समिती लेवलवर 2021 ते 2026 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत गणपती पाण्यापट्टी जलपट्टी रोड घरातून झालेले वर्षीय महसूल इथे आम्हाला याची माहिती देण्यात यावी. सदरची माहिती विस्तृत स्वरूपात असल्यामुळे ती माहिती वापरण्यात यावी. तसं आम्ही अर्ज केला अद्याप आम्हाला बघण्यासाठी बोलवलं आहे. बोलायचं आहे त्यांनी अर्ज करून आम्ही जवळजवळ 10 दिवस झाले. 10 दिवस झाले आज आम्हाला तारीख राहिली बघायला. 14 पासून आम्ही अर्ज कळवतो माहिती सगळी ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही बघणार तरी काय? आम्ही जुनी माहिती बघायला पाहिजे. तेच की. त्याचं हेच लावायचं ठरलं की मी बोर्ड लावायचं ठरलं तुम्ही यायच्या आधी. काय झालंय, तुम्ही यायची माहिती लावायचं ठरलं. माहिती जवळजवळ 100 पाणी होती. ती 100 पाण्यात तुम्हाला इथे कसं बचत करणार? म्हणून आता पहिला विषय तोच झाला किमान 5,000 जेवढी आहे म्हणजे कमी रकमेवाली सगळ्यात जास्त आमची चौपाने आमच्या नाव जाऊन दे जमा दे लवकर ते नाव बघून जमा तरी करून देत ना. त्याला काहीतरी नाही नाही, ते एक गोष्ट चांगली आहे थोडं. वसुलीच्या दृष्टिकोनातनं आम्हाला ते चांगलं बोलणं आहे ते काय. 5,000च्या वरची जेवढी जण आहेत हा. ती सगळ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात 2 लाख 2.5 लाख असं हे टाकले. मग ते तुम्ही गरिबांनी कामं कटवता त्यांचं फळ घेऊन देता मग ते लोक सोडत असतो कामात तुम्ही असं व्हायला ना. वोट लावले तर बाजू भरतील. 5,000च्या वरची जी आहे ती यादी ताबडतोब काढली. डिजिटल बोर्ड मीटिंग कारण काय होतं, 5,000च्या नाव आत ठळक सगळ्यात जास्त दिसायला एवढं बाहेर व्हायचं. काढायचं. नाव मोठं ठळक दिसायला पाटलांमध्ये ते टाइम या घेतला मला त्या मागच्या नाही साहेब बोर्ड यादी तयार आहे आता. 3 वर्षाचा बाळा कटलेला आहे त्यांचा 3 4 येणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शनच्या अगोदर ती यादी आज लागली. तारीख आहे 10 तारीख. 18 तारखेला किमान यादी लागावी म्हणजे डिजिटल बोर्ड. आता काय होतं साहेब, तुम्हाला 5,000च्या वरच्यापासून सरसकट काढायचं होतं. आता 5,000 ड्रॉप केला तरी यादी लवकर होती. ठीक आहे, ते ताबडतोब घ्या. ते चालू केलं तुम्हाला शेती चालू करता येईल. 2,000-3,000 ही त्यातनं हे होत्या नाही, नाही, ते चालू करा. रक्कम 29 लाख रुपये म्हटल्यावर किती काम करू शकते? 2,000 जी आहेत ही सर्वसामान्यांचं आहे. ती बाबा नाही लक्षात आलेलं आहे. आणि सर्वसामान्य व्यक्तीच करतोय बाकीची करतच नाही. जिल्हा परिषद त्यामुळे ड्रॉप झाली तर काय अडचण नाही. 19/5/2026च्या वृत्तवाहिनीतून अपूर्ण योजनांची कारवाई करावी जो मिशन आपल्या योजनांची अद्याप अपूर्ण आहे तसं संपूर्ण पूर्ण न झालेल्या ग्रामपंचायत ठराव कार्यक्रम ठेकेदार कारवाई करण्यात यावी. सदरचं काम हे आमच्या मार्फत नाही आहे. ते जिल्हा परिषद जल संधारण विभाग यांच्या मार्फत त्यांचे निविदा आणि त्यांचे नियंत्रण नाही. आम्ही दररोज एक दिवस चुकायला नसेल, एक दिवस चुकायला नसेल, दररोज आमचा कॉल असतोय. पण काही लेखी नाही बोनस करता सगळीकडे त्या ठेकेदारांना वरनच पैसे यायचं फंडिंग बंद झालं. शासनानं त्यांना कामाच्या स्वरूपात निधीच द्यायला. त्याच्यामुळे ते काम पुढं पाठीमागे करायला चालढकल करा. ते काम द्या, एवढं कोटीनं पैसे घातला आणि उद्या आमचे पैसे पेंडिंग नाही आहे. आमच्याकडे रोड आपल्याला अपुरा पडाला आहे.
त्यांची मोटर चालू केली तर सगळ्या मोठी ट्रिप व्हायला त्याच्यासाठी लोड वाढवला. ऑनलाईन ज्या वेळेला करायला गेलं त्यावेळेला जुनी थकबाकीमुळे ऑनलाईन होत नव्हतं ते आता पाठपुरावा करून जुन्या थकबाकीचा तुम्ही हे काढून टाकलाय थकबाकीचा विषय काढल्यामुळं करायचा आहे ऑनलाईन झाले की ते हे वाढणार मीटर वाढून तिथं मीटर दुसरं देणार आहे ते झालं की चालू होईल. पावसाळ्याच्या वेळाने महामार्गातील रस्त्यांच्या कामामुळे जुन्या गावातील झाडं तोडली गेली आहेत. यावर्षी किती झाडे लावण्याचा संकल्प ग्रामपंचायत करणार आहे व झाडाची संगोपन कोणत्या पद्धतीने होणार याची माहिती देण्यात यावी. जागा वगैरे रोड ती साधी रोड आहे. 6 आनंद रस्ता आहे 6 आनंद रस्ता आहे गावात. लावा की सगळ्यात आनंद रस्ता लावायचं. 33 फूट जिथं रस्ता होऊन नाही त्या ठिकाणी थोडं शक्य आहे तिथं मला काय सांगायचं, अहो 33 फूट पानंद आहे सगळी 33 फूट पानंद आहे. एक दोन बारीक रस्ता आहे कुठं एमएससीबीच्या खाली लावलं तुम्ही अडचण आहे. एमएससीबीचा राहू द्या 2-3 तोडू द्या त्याचा सवाल पण तुम्ही काय लावलोय रस्ता बारीक आहे कुठे एवढं मला सांगा. आता इथे भरगोळी त्या कांबळ्या व्हिडिओ माफ झालाय लोक काय ना सगळ्या थोडं कोण चिलान ठेवू कोण माध्यम काय जागा बसणार ते सफाई सगळ्या रोडला सगळ्या रोडला काय फायदा तुम्हाला आता काय एक बरगोडे कॉलनी मोठी आहे म्हणजे तो रस्ता तिथं वृक्षारोपण लावून घ्या काय अडचण आहे. हे काम नव्हतं एकंदर सगळे रस्ते 33 फूट आहेत की नाही साहेब 33 फूट आहेत पानं आहेत की त्या संदर्भात कोण कोण अडवतोय शेतकरी बघायचे आपल्या बरोबर लावला तर फक्त झाडं लावायची विषय काय 33 फूट कुठं असेल तिथं लावायचं. आता किरण पाटील म्हणाला कुठं 33 फूट नाही ती आता ते करायचं नाही काम थांबायचं थांबवलंय नाही आता नाही काम पुढचं तुमचं पार्टीमध्ये काय नेमकं करणार आहे कसं नेणार आहे उद्या पोलिसात लाईट लिकेज झाल्यानंतर काय करणार किती उकरणार आणि आता हे उकरण कसं सोडून जाणार काय रस्ता करणार काय नुसतं त्याच्यावर करणार काय करा नगरपालिकेतून नवीन रस्ता बैठकीला ते रस्त्याचं निकष कसं असतात मोमीकरण आणि आणि 1.5-2 फूट रस्ता उंचवणार आता 4.5-5 फूट रस्ता उंचवणार. आता मुळात ट्रॅक्टर शेतातली वाळती चढवणार आल्यात आम्ही जे रस्त्यात जेवढं आहे तेवढं आम्हाला रस्ता नसला तर चालेल तर रस्ताच नको झाला आता शेतवडीतली लई मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पुढचा प्रश्न आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पोलीस बंदोबस्त करणे आणि आनंदनगर येथील सोलर स्ट्रीट लाईट इतर ठिकाणी पदार्पण करण्यावर कालचं निवेदन आहे. अजून 3 एक मनरेगाचं झाला मनरेगाचा झाला टेक्निकल सर्व्हिसही झाला व्हिडिओ रेकॉर्डिंगची होती वाचन केली सगळी आणि अतिरिक्त प्रश्न होते ना 25-5 आहे. वाचायला त्यांच्याकडे लक्ष कुणाचं आहे हे वाचते काय होतं सांग तर त्यांना नाही काय 29-5 हा प्रश्न तुम्ही विचारा वाचून तुम्ही सांगा सगळं याच्यात मनरेगाचा ते विषय संपलेला आहे. आता मगाशी तो विषय वाचला की अतिक्रमणचा विषय होता बघा शासकीय जमिनीवर अतिक्रमण तुम्ही विषय वाचायच्या अगोदरच तुमचं परिपत्र सगळं वाचलं आणि त्याच्यावर एकत्रित उत्तर दिले ना मी सगळं हे वेगळंच आहे 29-5 अतिरिक्त प्रश्न हेच सांगितलं मी वाचले की किती अतिक्रमण निवासी आहेत व्यावसायिक आहेत ते वाचले की मागाशी
विषय नंबर वाचला बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. पहिल्यांदा तुमची प्रश्न सगळे प्रश्न वाचले तुम्ही, सगळे प्रश्न वाचले हो. आणि त्यानंतर साहेब दुकानगाराकडे कोणाकोणाची नोंदणीची नोंदी करून घ्या. नाही, हे खूप वाचलं नाही. दुकानदारात किती नोंद आहे, ग्रामपंचायत खात्यातील किती अतिक्रमण निवासी आहेत व किती हे व्यावसायिक निवासी साहेब. निवासी साहेब ना तुम्ही आव्हान आहे. व्यवसाय किती आहे? एवढं जे त्यानंतर ही यादी वाचली हो. पहिल्यांदा हे तुमचं पत्र वाचलं, त्यानंतर ही यादी वाचली आणि नंतर हा शासन लोक यात्रा तर त्याच्यामध्ये नाहीच ना. यात्रांकर नाही आहे. नाही, यात्रा आता लक्ष्मी यात्रा होती आपल्या खाली खाली लिहिलं बघ ते वाचा. नाही एक मिनिट. लक्ष्मी यात्रा होती आमची त्यावेळेला ते पडसर म्हणजे क्रीडांगण ती पड नोंद आहे, पण क्रीडांगण आहे आता तिथं स्टॉल वगैरे मांडण्यासाठी किंवा गावात ग्रामपंचायत परमिशन दिलेलं का आणि त्याचं कर वसूल केलेलं आहे. यात्रा कोण केली? गावात. यात्रा कोण केली? गावानं यात्रा कोण केली व्यवस्थित सांग. यात्रा कमिटीने. यात्रा कमिटीचे अध्यक्ष विचार ना. ग्रामपंचायत यात्रा केली आहे काय? आमचं मत काय की जमीन कुणाची? मग तुला हे सुचलंय माझ्या ग्रामसभेत तिथं लक्ष्मी विठ्ठल मंदिरात ठरलेला ग्रामपंचायतीला गावच्या वर्गणीतून पैसे द्यायचे खर्चाला म्हणून. का ते विचारत नाहीस? कुणाला? यात्रा कमिटीला काय विचारलं नाहीस? खर्चासाठी पैसे द्यायचं ठरलेलं आहे आपल्या. विचार तुला ते आठवत नाही रे? आम्हाला हे माहित असतं तर विचारणार. तुला काय माहिती आहे? तुला हे गोष्टीची माहिती का? हो, सावकाश बोला. एक रुपया घ्याल मी कुणाकडनं सांगतोच काय बस स्टॉपला मला जे मागणी केली होती त्याची करते. बरोबर करतो. नाही, आता काय करूया, ही तहकूब झालेली सभा आहे, त्याला परत ग्रामसभेत काय करायचं नेमकं एकदा सगळ्याच्या आम्ही आता ते सुशोभीकरणाला तुम्हाला मी लोकांना बसायला चार-पाच महिने झाले त्याला. आणि त्यावर तुम्ही मान्यता दिलाच की ते सुशोभीकरण करायचं. बांगडे बिगडे बसायला वगैरे तेच की. नाही तेव्हा सुशोभीकरणाने झालं याच्याच बाजूची जागा घेण्यात थोडी बस स्टॉपसाठी द्या. ते बाकी सुशोभीकरण 8x4 जागा नेमकं बस स्टॉप घेण्यापेक्षा तिथे की नाही पुढच्या बाजूला गर्दीच्या इथं जर बस स्टॉप केला नाही तिथं पोलीस पाटलांना आणि सगळं मला यायला अडचण. किंवा इथेच याचं केलं म्हणजे काय त्या बाजूला मोहिते त्यांनाच नाही अडचण होणार. त्यांची काळजी करायची. होय गेली प्रत्येकाला अडचण होणार. हो ही कसं मोकळी जागा आहे 4x8 जागा लागते. काय बसते का काय असते गावाची एंट्री आहे काय तरी चांगलं जर आल्याला दिसली नाही स्टॅल म्हणून एक सुंदर केलं की मस्त दिसतं. माझा फोटो लावून संशय नाही. तुझा स्वखर्चातनं करणार आहे. फक्त जागेची म्हणून स्वखर्चातनं स्टँड करणार आहे. त्या 52 अतिक्रमणधारक आहेत. मग व्यवसाय किती आहे? त्याच प्रश्नाचं तुम्ही फक्त 52 निवासी यादीच वाचन केली. अतिक्रमणच आम्हाला व्यवसाय करायचा. 18ला जी यादी झाली तिथं ती यादी वाचन केली. याच्या व्यतिरिक्त यादीत आमच्याकडे दुसरं नाव नाही. निवासी परिणामी घराचे नाही, व्यापारी नाही, व्यावसायिक अतिक्रमणच्या नोंदी ग्रामपंचायत नसतात. मी नोंदी विचाराने प्रश्न अनेकदा वाचा. अधिकृत आहे का अनधिकृत आहे त्याचा अधिकार देण्याचा आम्हाला अधिकारच नाही. आमचं मत काय? आम्ही काय म्हणालो तसं पाठवलं नाही म्हणून प्रोसिडिंगला घ्यायला व्यवसाय अतिक्रमण व्यक्तीनं असा अर्ज नियमित करण्यासाठी अर्ज केला होता. तारीख टाका आणि आम्ही तो प्रस्ताव पुढे पाठवलेला नाही कारण त्याची मालकी नाही म्हणून घ्या ना. जसं व्यवसाय काय आणि आम्ही पुढे व्यवस्थित परत कागद आणून दिला तर तिची चूक आहे. पहिला तुम्ही कागद माहिती का नाही? त्यांना हे एक 1500ची मुदत द्या. 1500 तुम्ही बाबा कागदात तुमचे काय ते पूर्ण करा. आता 1 महिना पुढच्या मिटिंगला घेऊया. 2 महिन्याला 2 महिन्याला जाते. 2 साहेब तुम्ही प्रोसिजरला घ्या ते. त्याला नियमित करायचं असलं तर तो कागद जमा करा. नियमित करायचं असलं तर सोडून राहिलं राहील असं आमचं मत काय बघा की तो नियमित त्याला जर नियमित करून घ्यायचं नसेल तर सोडून देऊ. जर व्यक्तीनं
वस्तू घेतोय तो भोगलला देतो ते. नाही ऐका मी काय म्हणालोय आता त्यानं आज केलाय का नाही अर्ज केलाय त्यांनी. तो व्यवसाय काय म्हणून केलाय का निवासी आहे म्हणून केलेला आहे? मी तुम्हाला काय सांगते 2018चा शासन निर्णय दिला. 2018चा शासन निर्णय परिशिष्ट क मध्ये असं नमूद आहे की निवासी योजनार्थ ब मध्ये आणि क मध्ये का बघा तुमच्याकडे असं शासन निर्णय आहे वाटतं. तर पण त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये काहीच नाही आम्ही आता त्या बाबतीत हरकत्या पण घेतलेल्या आहेत त्या प्रोसिडिंगला घ्या म्हणून केलेले पण आहे तुम्ही घेत नाही, तुम्ही द्या. साहेबांना काय सांगितलं निवासी नसला तर कदाचित जे आर रद्द होईल. रद्द होईल ना. आम्ही करू शकत नाही. आमचं मत काय आहे रद्द होऊ दे न होऊ दे प्रोसिडिंगला घ्या ना विषय तुम्हाला प्रोसिडिंगला मग याचा अर्थ का म्हणतो तुम्हाला पाठीशी घालायला? याचा अर्थ काय आहे? तुम्ही पाठीशी घालायला त्याला उगाच म्हणत नाही कुणाला पाठीशी घालायला. प्रोसिडिंगला घ्या ना विषय 2025 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार 1 ते 9 प्रकारची कागद ज्यांची येतील त्यांचे प्रस्ताव वरिष्ठ करायला पाठवण्यात यावं. समोर विषय आणि तो विषय झाला आमचं मत काय आहे? मग ते सगळं नाही, नाही, तुमचं नाही. मत मांडाल ते पुरुषाला ओढावं असं काय नाही. कुठलं? योग्य ते गावाचं ठरवावं त्यात गावाने चांगलं ठरवावं. ते काय माझी जमीन आहे. असं काय ते काय जमीन आहे. प्रत्येक मी काय गोष्ट म्हणालो? सांगायचं. आता त्यानं आज केलं. साहेब दादा 25 तारखेला काय ठरलेलं आहे? काय 25 तारखेला व्हिडिओ कॉल काय म्हणाले व्हिडिओ कॉल मध्ये तू सांग की तिने सांगावे मी काम सुरू तिने उत्तर मी विचारले परत तिने उत्तर आहे. काय आले परिपत्र त्या काळाबद्दल गाळ्याची मोजणी करण्यात यावी. काय तुम्ही नाव तुम्ही काय बोलतो ते परिपत्र तुमच्याकडे आहेच ना त्याची प्रत वाचन करून दाखवा. साहेब काय आले त्या पत्र अरे थांब रे, ते वाचून काय आलंय ते वाचून होणार दाखवा. नाही तोपर्यंत गाड्याचं काम करायचं नाही असं आलाय की नाही तुम्हाला पत्र आलंय की नाही? तसं पत्र आम्ही त्यांना दिले हो. दिलंय नाही आलंय तुम्हाला त्या दिवशी आम्ही होतो समोर PI साहेब पण स्वतः होते. PI साहेब पण स्वतः समोर बसून होते आलेलं पत्र वाचून दाखवलं. बघा की वाचून आणि तुम्ही त्यांना नोटीस काय काढली हे पण वाचून दाखवा. आमच्या समोर एक गावासमोर एक रस्ता माझा त्याचं पण वाचन व्हायला पाहिजे. कुठलं? त्याच्यात अजून प्रश्न फक्त एकच वाचन झाले त्यातलं पण पहिल्या प्रश्नातला अर्धवटच अजून खाली प्रश्न आहे त्याचे मुद्दे सुद्धा आम्हाला उत्तर पाहिजे. अजून ह्या निवेदनाचं अजून पुरा उत्तर मिळालं नाही कारण की 15 प्रश्न आहेत त्यातलं पहिल्या प्रश्नातलं फक्त निवासी 52 लोकांची यादी वाचन झाले पुढचं काही झालं नाही त्याच्यानंतर 1-2 प्रश्न झालेले बाकी सगळं सोडलेलं सर. मागच्या प्रोसिडिंगला याचं पण ठरलं होतं स्मशान शेड त्याचं पण काय झालं नाही. कुठलं? स्मशान शेड जागा बघायची मोजणी करायची दुसरी नवीन स्मशान प्रस्ताव काय कुठला? स्मशानभूमी अतिक्रमण झाले नवीन स्मशान शेड करायचं कुठल्या प्रस्ताव जागेसाठी केलं ते? त्याच्या मागच्या याची जागा सुचवलेली जागा सुचवलेली मागच्या meeting ला त्याच्या मागच्या त्याच्या मागच्या 2 मीटिंग झाल्या होत्या. काय अजून त्याच्यावर काय त्याच्यावर काय चर्चा झाली आहे का नाही निवेदन दिले की लेखी मुश्रीफ साहेबांना मुश्रीफ साहेबांना त्याचं सुशोभीकरण नवीन स्मशानभूमी हे तयार करण्यासाठी हे मिळायसाठी निवेदन दिले की ते फाउंडेशन आणि हे कसं काय काम करतायत झपणार नाही तो त्यामुळे ते साधारण त्यांच्याकडनं 10-15 खंड उपलब्ध व्हावा याचं ते पत्र दिलेलं आहे. जागा निवड लागेल जागा गावसभेला झाले की गावसभेला झाले गावसभेला तर म्हणणारे काय तुम्ही सुचला किंवा जागा मी माळावर सुचवलं हे, तुम्ही तुम्ही सांगितलं ती जागा गडगावाची जागा मी सुचवली माळाकडे स्मशान शेड घ्या म्हणून सुचवतो. माळाकडे साईड हा. माळाकडे सुचवलं मी बडगावच्याकडे नाही माळाकडे सुचवलं. महाराष्ट्र लोकांनी पण बरं पडेल आणि गावाच्या लोकांनी पण बरं पडेल. सेंटर विषय झाले काय गावाच्या लोकांनी तेवढं लागणार आहे त्या माळाच्या लोकांचे पण ते मध्ये पडेल आणि गावाच्या लोकांचे पण मध्ये पडेल ती जागा पर्याय नाही म्हणून माळवाल्यांनी ते घिजवण्यात पर्याय नाही म्हणून माळा जागा आहे की रे माप? तिथं घेऊन घ्या माप आहे
जागा आहे माळा जागा नाही तिथं करून द्या गार्डन माप मोठी आहे मोठी माळा जागा आहे तिथं. शिवशोभीकरण पाहिजे एवढं गार्डन करायला येते तिथं आहे की माळा होती काय म्हणतो? होय मधली जागा लिंगरूच्या ह्याच्यामध्ये जागा आहेच की रिकामी गार्डन नाही ती कसला जागा आहे आता गणपती मंडळ बसेल बंद करायचं गणपती मंडळ काय फरक आता पडतो येणार आहे मला भेटायला करा की काय प्रॉब्लेम आहे चारी बाजून कंपाऊंड मारा करा की कचरा डेपो काय फरक पडणार आहे कचरा डेपो चालवून जा. काय भिंती 6 फूट भिंती म्हणतात तर कुणाचा काही संबंध येत नाही कोण अडवायचा काय संबंध येणार आहे काय तुम्ही आता म्हणताय परंतु रेल परिस्थितीमध्ये काय ते ऐका तुम्ही ऐका समजून घ्या तिथं जर कचरा डेपो जर आला तर तिथल्या लोकांच्या परत तिथं ग्रामसभेला तक्रारी द्या कचरा डेपोला कसं तक्रार करणार ऍक्च्युली अतिक्रमण करून मिळवणार आणि कचरा डेपो हे करायला तुम्ही जर कचरा डेपो काय अडचण नाही कचरा डेपो आहे ना, त्यांचा काय विषय आहे परवाचा गट विकास अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले ते आदेश वाचावं काय आदेश गणेश संग्राम कार्यक्रम अतिरिक्त प्रश्न आणि प्रकाशराव पुजारी यांच्या तक्रार अनुषंगाने ग्रामपंचायतमध्ये याच्यामध्ये व्हिडिओ ऑफिसमध्ये याचं सुनावणी झाली. तक्रारदार गायरान जमीन सार्वजनिक बेकायदेशीर अतिक्रमण चालू आहे. हे अतिक्रमण ग्रामपंचायतीकडून काढून घेण्यात यावे अशी नमूद लेखी नोंदणी सादर केली. ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रकाशराव पुजारी शासकीय जमिनीवर बांधकाम करत असून दिनांक 7/5/2026 रोजी पोस्टाने नोटीस पाठवली होती, परंतु पुजारी यांनी नोटीस स्वीकारणे यावर अहवाल पंचायत समितीकडे दिला असल्याचे नमूद केले. गट विकास अधिकारी ग्रामपंचायत भिजवणे यांनी सदर गायरान जमिनीची मोजणी करून घेऊन जागेच्या हद्दी निश्चित करून घेतल्यानंतर अतिक्रमण आहे की नाही हे स्पष्ट करणार असल्याने सदर जागेची मोजणी करता मोजणी शुल्क ग्रामपंचायत सूचित करण्यात आले. श्री पुजारी यांनी आपले म्हणणे देणे सांगितले असता लिखित स्वरूपात म्हणणे सादर केले आहे. आदेश असा दिला सदर गायरान जमीन मोजणी करून घेऊन जागेच्या हद्दी निश्चित करून सूचित केले आहे. सदर जागेची मोजणी करण्याकरता मोजणी शुल्क ग्रामपंचायत भरण्यास सूचित केलेला आहे. हा गट विकास अधिकारी नाही एक मिनिट गट विकास अधिकाऱ्यांनी हा आदेश काढलेला ज्यावेळी सुनावणी झाली ती कक्ष अधिकाऱ्यांनी ज्यावेळी 25 तारखेला आदेश काढला तो असा आदेश आमच्याकडे प्राप्त नाही सर. आम्ही दिलेले व्हॉट्सअप त्याच्यानंतर त्या आदेशाचं जावक क्रमांक टाकूनच तुम्ही नोटीस काढलात संबंधित व्यक्तीला. तेव्हा आम्ही प्रकाश पुजारींना सांगितलं होतं की ही जी नोटीस काढली होती ती नोटीस अशी होती की प्रकाशिता पुजारी गायरान सार्वजनिक बेकायदेशीर असलेले बांधकाम थांबवण्यावर असं पत्र आपण त्यांना 21/5/2000 पंचायत समितीकडे दादा सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणीमध्ये गायरान जमीन मोजणी करून जागा निश्चित करून सुचवली आहे. तरी गट नंबर 544 त्याची गणित गट नंबरची अंतिम मोजणी आवर येत नाही तोपर्यंत चालू असलेले बांधकाम बंद केले ड्रायव्हर काम करतो की त्यांनी? 24 तास ज्या कामाचं नोटीस काम आहे तिथं नोटीस स्टाफ आहे नोटीस दिली की साहेब माझ्याकडे मग साहेब आता काम काम चालू आहे, ते कारवाई करायचं. ऍक्शन काय आहे? तुम्ही कारवाई करावी काय जमीन? ऐका तरी आम्ही 23 तास काय इथं असतो काम ते थांबवायला. आता ते अर्धवट काम पडलेलं आहे ते मला असं बोललो ते तो रात्रीचं काम करायला तर काय कसं करायचं त्याला तर पर्याय काय सांगा तरी? आम्ही काय म्हणतो कारवाई करा. आणि जर दत्ता जर सुद्धा जर बांधला असता तर त्याला विरोध केला नसता लक्षात ठेव. त्याचं आपल्या ग्रामपंचायत जागेत म्हणतोय मी बरोबर आहे घ्या की धंदा करून जाणार आहे धंदा त्यांनी करून जाणार आहे उत्पन्न वाढत नाही पुढची यात्रा यात्रेचं काढायला राजकारणाचं जाणून तुम्हाला यात्रा होऊन 4 वर्ष झाल्यावरती हप्ता आठवते किती ग्रामसभा झाली मागच्या ग्रामसभेला पण काढून बघा प्रश्न आहे प्रश्न आहेच तो उत्तर दिला नाही प्रश्न विचारावं उत्तर देताव काहीतरी यात्रे
तर त्या जागेला खर्च करा असं आमचं हा, मग चांगलं. हा, सांगितलं झालं की विषय संपला. यात्रेचं संबंधित तुम्ही यात्रेमध्ये जे लावलेलं होतं त्याचं कर घेतला का नाही? म्हणजे आलं. नाही तर नाही करणार. इथं नाही, जर पुढचा काळ बघितला तर आपण ते झाला, झालं. 15 वर्ष संपली. 15 वर्ष संपली. असं ते सगळे विषय संपलेले आहेत. माझं नाही अजून मला स्मशान अजून मला उत्तर द्यायला नाही. त्याचं झाल्यावर मी आणि आता इथे ठराव घ्या, म्हणजे आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करालोय की इथून पुढे यात्रा जर झाली आणि ग्रामपंचायतच्या जागेत कुठली यात्रा होते? ग्रामपंचायतच्या जागेवर जर काय असेल ते इथून कर घ्या ना. तयार आहे प्रोसिडिंग काय यात्रेसंबंध आणि तुमच्या सूचना असेल तर सांगा. यात्रेसंबंध सांगा. इथं ठरवल्या. यात्रा कधी यात्रेत त्याच्या आईला बर्थडे मिटिंग एका फोटोला बोलवले आम्हाला. काय सांगून उपयोग आहे? गप्प बसा. आता याचा अर्थ आम्ही नाही, यात्रेबद्दल बोलायचं तर नाही आला माझ्या शिकायला. विषय नको, आम्ही कधी काढणार बी नाही. देवाचा आहे. देव आहे, बघून गेलं म्हणायचं, सोडून टाकायचं. तुझं आणि काय आहे बाबा? 27 तारखेचं नियोजन तेव्हा एकच प्रश्न आहे आपल्याला. कवाच नाही करायचं. 27/5 च आहे. पण माझं बी प्रश्न आहे, काय झालं ते? हो, विचार की. काय हो, त्याचा विचार नाही झाला, सांगा. बाबा, तू काहीतरी विचार की. काय एकच सगळं मिळून बांधला? सगळे मिळून एकच केला काय? काय झालं, ज्यावेळेला चर्चा चालू होतं त्यावेळेला साहेबांना तेवढाच वेळ काढलो. उगाच काय बाहेर- दादू, तुमचं काय विषय सांगा की आणि नाही? ते विषय संपला. काय सगळं एकट्यालाच दिलं का? तसं असलं ठरव सांगा. एक मिनिट झालं निकिता, माझे काय म्हणणं होतं बघा. आता माझे प्रश्न 25 तारखेचे होते, पण माझे दोन निवेदन सोडून त्याच्यानंतर यांचं निवेदन वाचलं. यांचं निवेदन होतं 29 तारखेचं, तरी पण आम्ही का बसलो का नाही? 25 तारखेची 4 निवेदन होती. 2 निवेदन झाल्यानंतर मला यांचं आम्ही ऑब्जेक्शन घेतलो का? शेवट नव्हतं. शेवट नव्हतं. झालं रे बाबा. तेव्हा त्याचं तो प्रश्न विचारणार, वाचून दे. तुम्ही वाचून दे, सांगा. साहेब, तू वाच. नाही नाही, वाच. अधिकार आहे. तुम्ही काय म्हणता? असं नाही. हा, सगळं ग्रामसभा-